आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्टवर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. वेद, काय झालं? कसं विचार करतोय? काका, मला माहिती नाही कितपत बरोबर आहे, पण मला बाबांशी बोलायचं. कशा बाबतीत? आजीने इतकी मोठी स्टेप का घेतली असे? सगळ्यांसमोर आले. लहान तोंडी मोठा घास घेतोयस असं वाटत नाही तुला? नाही म्हणजे तुला जर योग्य वाटत असेल तर जाऊन विचार ना, काहीच हरकत नाहीये. ठीक. आता झालंयस ना तू? हां. मग जा जरा फ्रेश हो, खा काहीतरी आणि मग जाऊन विचार. जा उठ आवर. हे बघ, चांगलंय. गोदावरी फूड्स मध्ये जॉबची ऑपॉर्च्युनिटी. अगं ते नाही, हा मेसेज वेदने पाठवलाय. मग मग काय मग? हा मुलगा ना मला गोंधळून टाकतोय. याच्या स्वभावाची आणि वागण्याची काही टोटलच लागत नाहीये. असं का बोलतेस नली? अगं बघ ना, आधी त्यांनी लग्नाबद्दल विचार करायला वेळ मागितला. त्यानंतर मला म्हणाला की आपण काही दिवस भेटूयाच नको. मी समजवण्यासाठी कॉल केला तर म्हणतोय आत्ता नको बोलूया, माझी मनस्थिती नाहीये बोलण्याची. आणि हे सगळं एवढं होऊन आता मला मेसेज टाकतोय जॉब ऑपॉर्च्युनिटीचा. हे बघ नले, तुझ्या आणि वेद मधला वाद वेगळा. मला असं वाटतं वेद खूप मॅच्युअर्ड मुलगा आहे. तो त्याचे पर्सनल रिलेशन्स आणि प्रोफेशनल लाईफ वेगवेगळे ठेवतो. म्हणूनच तर त्याने तुला हा मेसेज पाठवला. शक्यता नाकारता येत नाही. आणि नली, वेदनी तुलाही विचार करायला वेळ दिला होता ना, मग तू पण त्याला वेळ द्यायला हवास. म्हणजे तू म्हणतेस मी जॉबसाठी इंटरव्ह्यूला जाऊ? आता ते मी तुला कसं सांगू? तुझा डिसिजन तू घे. नाही, वेदनी तुला मेसेज केलाय ना जॉब इंटरव्ह्यू साठी. तू मागितलंस का जॉब त्याच्याकडे? नाही ना. अगं मग समोरून संधी येते तर तू नाकारतेस कशाला? हरकत नाही ट्राय करायला. हो ग मिताली, दादाच्या एकट्याच्या पगारावर घर नाही चालत ग. हाई बिचारी किती काय काय करणार. मला त्यानं मदत केली पाहिजे. ग्रेट, क्लिअर आहे नले. तू ट्राय कर जॉब साठी, जा इंटरव्ह्यूला. ऑल द बेस्ट. सासूबाई, चहा ठेव तिकडेच. चहा सोबत काही खायला आणू का? आण, माझ्या जीवाला शांती आण थोडी. बघते. काही काय मागतं सासूबाई? शांती काय खायची गोष्ट आहे? काय माहिती आहे मला, शांती मिळवायला तसे प्रयत्न करावे लागतात. तुला लाख सांगितलं, समजावलं, पण तुझं लक्ष कुठे? घराकडे, नवऱ्याकडे. तुम्ही ओरडाल याची कल्पना आहे मला, पण एक विचारू का? विचार. तुम्ही यांच्यावर हात का उचललात? म्हणजे मी चुकीचं वागले असं म्हणायचं आहे का तुला? नाही, असं कसं म्हणेन मी? विनाकारण इतकं मोठं पाऊल उचलेन असं वाटतंय का तुला? बाबारावच्या चुका आणि तुझा हलगर्जीपणा ह्याला जबाबदार आहे. तू भुरळ घातलीस बाबारावला, त्याच्या आयुष्यात आलीस आणि गिळलंस त्याच्या पहिल्या बायकोला. तेव्हापासून तो चुकतोच आहे. माझ्या सहनशक्तीला पण काही मर्यादा आहेतच. पण ऐक,
बाबारावला ही शेवटची चेतावणी आहे. बाबाराव सुधारला तर ठीक, नाहीतर मला पुढचं पाऊल उचलावं लागेल. बाबा येऊ का? हा ये. बोल ना. बाबा मला माहिती आहे तुमच्या मागे खूप व्याप आहेत, खूप जबाबदाऱ्या आहेत. मी पूर्णपणे कामात लक्ष देईन, म्हणजे निदान माझ्यामुळे तरी तुमच्यावर कामाचं तरी प्रेशर येणार नाही. बाबा बाबा तुम्ही सुद्धा आजीसारखेच खमके आहात. चूकला चूक आणि योग्याला योग्य बोलता. तरी आजीनं तुम्हाला का वा, बरोबर मुद्द्यावर आलास. ग्रेट. तरी म्हटलं वेद एवढा पोपटासारखा गोड कसा बोलायला लागलाय. तुला माझ्या व्यापाची चिंता नाही, माझ्यावर असणाऱ्या प्रेशरची काळजी नाही. तुला हे हुशारीनं काढून घ्यायचंय की आईने मला का मारलं. तसं काय काय नाही, कळतंय मला, कळतंय. असू दे. आलं लक्षात माझ्या. टाकाला दोन भांड कशाला लपवायचं. बाप आहे मी तुझा. तुला हेच जाणून घ्यायचंय ना की तुझ्या आजीनं तुझ्या बापाच्या थोबाडीत का मारली. ऐक, याला जबाबदार तू आहेस. तू दिवसा ढवळ्या राजरोसपणे एका तिकडी बरोबर फिरतोस, रात्री उशिरा घरी येतोस, मध्यरात्री उठून कुठेतरी बाहेर निघून जातोस. म्हणून आईचं म्हणणं आहे की मी एक बेजबाबदार बाप आहे. तरुण मुलं वाया चालली आहेत, तिकडं माझं लक्ष नाही, म्हणून तिने मला मारलं. कळलं. आणि ती माझी आई आहे रे, माऊली आहे, तिचा हात नाही लागत मला. मला वाईट एकाच गोष्टीचं वाटतंय की तिने तुझ्या दोन थोबाडी ठेवून द्यायला पाहिजे होत्या. कळलं. निघ. दादा, दादा. भिकाजी भाऊजी, वहिनी, दारावर यंत्र असताना गळ्यात ताईत असताना तू घरात आलीस कशी. आज रोजपणे पाप करायची आणि तीच पाप गंगेत आंघोळ करून धुतली जातील असं वाटतं तुला भिकाजी. देवाचे सृष्टीचे काही नियम आहेत. तुमच्या पापांचा घडा भरलाय आता, त्याच्यामुळे हे ताईत हे यंत्र आता काही कामाचे नाही. स्वार्थी कुठला. सख्खा धाकटा धीर असून माझ्या आयुष्याची माती केलीस आणि आता स्वतः सुखी संसाराची स्वप्न बघतोयस. माझी जगण्याची धडपड दिसली नाही तुला. इतक्या सहजासहजी मी तुला सुख कसं मिळू देईल आता. दारूत नशेत त्या खाणीत वळवळत होतास, स्वतःला दोष देत होतास, दुःखात होतास, तेच बरं होतं. आणि आता अचानक सभ्य गृहस्थ झालास.
हे सुख तुला मिळालं नको. तुझ्यासारखीची लायकी नाही. याच दिवसाची वाट बघत होते मी. काय करणार आहेस तू? काही बिघडवू शकत नाही तू आमचं. हे तू नाही ठरवायचं. पिकाची एक एक क्षण सुखाचं जगून घे. काळ जेव्हा चढप घालतो ना तेव्हा सूचना देत आणि होत्याचं नव्हतं कधी होईल ते सांगता येत नाही. तयार राहा. आता तुझी वेळ आहे. गोदा, थँक्यू. सॉरी. इट्स ओके. इंटरव्ह्यूसाठी आलीस का? हो. बरं, बस तिकडे. नली इंटरव्ह्यू साठी कशी काय आली? काय रे, आज इकडे कशी काय वाट चुकलास? अच्छा, म्हणजे वाट चुकलेले तुझ्या दुकानावर येतात का? नलीचा भाऊ शोधतोस. लगेच बोलण्यात टोमणा मारला. अरे म्हणजे तू जॉबला जातोस ना म्हणून विचारली. तिकडे न जाता इकडे कसं काय आलास? रोज रोज त्याच रुटीनचा कंटाळा येतो ग, म्हणून आज सुट्टी टाकली, नाही गेलो. सीक नोट दे. खरंय, रोजच्या रुटीन मध्ये चेंज हवाच. ऋषी, हो हो, चेंज हवाच. मला असं वाटतंय तुला काहीतरी बोलायचंय. नाही, काही नाही. पण फिल्म बघायला जायचं का? काय? फिल्म बघायला आपण? नली पण आहे ना, नलीला पण घेऊन जाऊ. हा, छान फिल्म बघू आणि मग जेवायला जाऊ. फॉर अ चेंज. तुला काय वाटतंय नली आपल्यासोबत फिल्म बघायला येईल? ग, का नाही येणार? नलीला ऍक्शन फिल्म्स आवडतात, येईल ती. अरे पण हा, ती आज इंटरव्ह्यूला जाणार होती ना. इंटरव्ह्यू? कसला इंटरव्ह्यू? अरे खोतांच्या ऑफिस मध्ये नली आज इंटरव्ह्यू साठी जाणार होती. काय? सौरभ, सौरभ, हा बाबा. त्या काशा गावडीच्या पोरीला इंटरव्ह्यू साठी कोणी बोलवलं?
आणि तुम्ही पाहिलं तिला बाबा? तूच मला विचारतोयस? अरे बघितल्याशिवाय बोलतोय का मी? काय रे वेद, त्या नलीला इंटरव्ह्यूसाठी तू बोलवलेस का? नाही बाबा, मी का बोलवेन? अरे पण ती आली आहे ना इंटरव्ह्यूसाठी. काय सौरभ? हा बाबा, मी पण पाहिलं तिला मगाशी, पण मला खरंच नाही माहित तिला कोणी बोलावलंय ते. ह्या कोणालाच नाही माहिती, आणि ती पोरगी इंटरव्ह्यूसाठी येऊन उभी राहिली. वेद, आत्ताच्या आत्ता हाकला तिला. हो बाबा, हाकला म्हणतोय ना. तिचा इंटरव्ह्यू वगैरे घ्यायची काही गरज नाही. त्या अपशकुनी पोरीला नोकरी देऊन आपल्याच पायावर दगड मारून घ्यायचंय का? ती तिकडी माझ्या ऑफिसमध्ये दिसायला नको. हाकला तिला. बाबा हे तिकडी अपशकुनी असं काही असतं का खरंच? अंधश्रद्धा आहेत या. बाबा मला या रूढी परंपरा नाही पटत. हे असले वाद घालू नकोस माझ्याशी. अरे आपल्या वाडवडिलांना पूर्वजांना काहीतरी वाईट अनुभव आले म्हणून त्यांनी हे नियम केले. ते सगळे वेड आहे आणि तू एकटाच शहाणा का? हे बघ, आपल्या ऑफिसवर कुठलीही अशुभ अमंगळ सावली नको. हाकला तिला आत्ताच्या आत्ता. बाबा प्लीज, हे असं चार चौघात हाकलावून लावून अपमानित करणं मला नाही जमणार. का नाही जमणार? अरे आपलं ऑफिस आहे, इथे कोणी यायचं कोणी नाही यायचं हे आपण ठरवायचं. हे बघ, तुला जमत नसेल ना तर मला जमतं. मी हाकल तिला. थांब. असं करू नकोस दादा प्लीज, ते बरोबर दिसत नाही रे. नको दिसू देत. हे बघ, ती नली माझ्या ऑफिसमध्ये नको. अरे तिच्यामुळे वेदला पोलीस स्टेशनची पायरी चढावी लागली आणि तिचा इंटरव्ह्यू घेऊन तिला नोकरीला ठेवायचं इथं. दादा, त्या नलीचा असा अपमान करणं बरोबर नाही रे. ते योग्य दिसत नाही. आणि इथे आपल्या ऑफिसमध्ये तमाशा झाला ना तर बाहेर चर्चा होईल आणि उगाच आपल्या कंपनीचं नाव खराब होईल. मग काय करायचं? पायघड्या अंथरून स्वागत करायचं तिचं. कशाला? इथे नोकरी कोणाला द्यायची कोणाला नाही द्यायची हे तुझ्या हातात आहे ना. पण एक काम करूया, इंटरव्ह्यू घेऊया आणि रिजेक्ट करूया. प्रश्नच मिटला ना. हा, नली इंटरव्ह्यू मध्ये रिजेक्ट झाली पाहिजे. काय सौरभ? हो बाबा. इंटरव्ह्यू मध्ये तिला काय प्रश्न विचारायचे हे मी तुम्हाला तयार करून देतो. चला या. परमेश्वरा, नक्की काय चाललंय तुझ्या मनात? तुझाच तर आधार आहे आम्हाला. आई, काय झालंय? काही नाही. आणि काय व्हायचं राहिलंय? सांगायचं नाहीये का? स्वस्त दिसतेस, काय झालंय? काळे ढग दाटून यावेत, सगळीकडे अंधार पसरल्यावर मन उदास वाटतं ना, तसं वाटतंय. कशी तरी भीती वाटतीये. अनामिक हुरहुर लागून राहिलीये मनाला. आई, नक्की काय झालंय? कशातच मन लागेना रे. काहीतरी अशुभ वाईट घडेल असं वाटतंय. पण दैव, नशीब, प्रारब्ध तरी कळलंय कोणाला? आई, नेहमी आम्हाला तुझ्यामुळे हिंमत मिळते आणि तूच अशी डिप्रेस राहायला लागलीस तर आम्ही कोणाकडे बघायचं? अरे मी पण माणूसच आहे. मलाही थकवा येणारच ना कधीतरी. जाऊ दे. तुझी लाडकी बहीण कुठे आहे? हे सौरभ, हे प्रश्न
त्या नलीला इंटरव्ह्यू मध्ये हेच प्रश्न विचारायचे. मग बघू कशी पास होते ती. काय वेद, कळतंय ना? हो. मला एक महत्वाचा फोन येतोय. तुम्ही दोघे नलीचा इंटरव्ह्यू घ्या. मी सांगितलंय तसंच झालं पाहिजे. हा बोल ग. कसे आहात रणजित? काय जिवंत आहे, बोल. मी तुम्हाला हे सांगायला फोन केलाय की मी आज तुमचं घर रिकामं केलंय. धन्यवाद. ठेवतो फोन. अहो ऐकून तरी घ्या. मी आता तुमच्या घरी राहायला यायचं ठरवलंय. काय डोकं ठिकाणावर आहे का तुझं? अहो आत्ता कुठे डोकं ठिकाण्यावर आलंय, म्हणून तर योग्य ठिकाणी येतेय. सायली, आता तू टॉर्चर करायला लागलीस बरं का. तुम्ही माझेच वाक्य काय बोलताय? बरं असो, मी येते तिकडे राहायला. तुम्ही येताय ना माझ्या स्वागताला? हा, आणि गजरा नाही आणलात तरी चालेल. कसं आपलं माणूस असावं म्हणून बोलवतीये. लवकर या. हे काय बाई आहे ही? जीव नकोसा केला हिने. ए पोरी, तुला मगाशी इथं पाहिलं ना, तेव्हाच मनात पाल चुकली. काहीतरी अशुभ होणार. तुझी सावलीच घातक आहे याचा परत एकदा अनुभव आला. तिकडची पावलं जिथं पडतात तिथं राख रांगोळी होतेच. छान सुखात इथं काम सुरू होतं. तू आलीस आणि अपशकून झाला. सकाळी सकाळी तुझा चेहरा पाहिला. आता दिवसाचा सत्यानाश होणार.